नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वर बर्वे आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ही माऊली आहे, ज्ञानराज आहेत आणि ती माऊलीचं लढिवाळ रूप आपण बघतोय, त्यांचे लढिवाळ शब्द बघतोय, अलंकारिक प्रकरण बघतोय आणि त्याची मुक्त उधळण आपल्या हातांनी करतायत डॉक्टर सचिन परब. औषधांच्या या कडू गोळ्या नाही आहेत, औषधांच्या या गोड गोड गोळ्या आहेत आणि या गोड गोळ्या घेऊन डॉक्टर सचिन परब आपल्याबरोबर आहेत. तेव्हा आता तुमच्याबरोबर मी पण आहे स्वागत करायला डॉक्टर सचिन परब यांचं. तेव्हा स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. ओम शांती. आत्तापर्यंत तुम्ही मला वाटतं पेशंटना कडू गोळ्या दिल्यात, पण इथे तर रोज नवीन नवीन माऊलींच्या गोड गोळ्या सुंदर वेस्टर्नातून किंवा वेस्टर्न काढून आम्हाला देत आहे, बरोबर आहे? माहीत नाही, पण आमच्या मनात असे विचार येतात. काही वेळेला त्या गोड गोळ्या पण कडू असण्याची शक्यता असते. एनिथिंग वी टेक्स यू आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. काय असतं की आयुष्यामध्ये कशी अवस्था येते की मनुष्य विचार करतोय, चाललं आहे ना सगळं ठीक, काय जास्त प्रॉब्लेम तर नाही ना, कशाला एवढा त्रास करून घ्यायचा, जे चाललं आहे तसं चालू दे. त्यामुळे एखादं जर आम्ही त्यांना सांगितलं थोडा जरा लवकर उठून थोडं ध्यान करा, ते बोललं ठीक चाललंय हो आमचं, 2 वेळेचं जेवण आहे, खायला मिळतं, राहायला घरी, आणखीन काय पाहिजे. तर ह्याला आम्ही म्हणतो कम्फर्ट झोन. अच्छा, कम्फर्ट झोन हा शब्द आहे की आपल्या भोवती एक वलय निर्माण करून तिथे त्याच्यामध्येच राहणं, म्हणजे त्याच्यातून त्यांना बाहेर काढणं कठीण असतं. त्यामुळे गोळी जरी चांगली असली आणि गोळी गोड जरी असली आणि त्या गोळीने माझा फायदा जरी होणार असला तरी काही वेळेला ती गोळी घेत नाही व्यक्ती. तरीही काय करतात, ती आई जी आहे ना ती काय करते, अडगुलं मडगुलं सोन्याचं कडबोळं रोप्याचा वाळा तान्या बालाला तीटलं तसं मोत्याचा घास, हा घास काऊचा, हा घास चिवचा करून ती घास भरवते. तर आपण प्रयत्न करतोय. माझी अशी सुरुवातीपासूनच धारणा आहे की आपण निमित्त आहोत, है ना. जे काही प्रेक्षक हे ऐकतायत कार्यक्रम त्या हरीचे पुत्र आहेत, ठीक आहे ना. त्यामुळे ती हरी खरी माऊली आहे. जरी आपण ज्ञानेश्वरांना प्रेमाने माऊली म्हणतो, ती ज्ञानेश्वरांची पण माऊली तीच हरी आहे. हां, ज्याचं वर्णन त्यांनी स्वतः केलेलं आहे. तो परमात्मा आपल्या सगळ्यांची माऊली आहे आणि ती माऊलीच आपल्या मुलांना भरवते आहे. त्यामुळे एखादा मूल जर हट्टी असेल, दुराग्राही असेल, तरी त्याला कसं भरवणं त्याला माहिती आहे. हात तुमचा आहे पण भरवणारा तो आहे, भरवणारा तो आहे. तर ते कसं करून घ्यायचं ते त्याच्यावर आपण सोडूया. आपल्याला जे वाटतं आहे तर तो करून घेईल असं मला नेहमी वाटतं. काही वेळेला आम्हाला असे प्रश्न विचारले जातात, मग मला असं वाटतं की परमात्मा ह्याला तू सद्बुद्धी दे, ठीक आहे. आमची भावना चांगली आहे की याचं कल्याण व्हावं. जसं एखादा मुलगा चिखलामध्ये खेळत असतो, ठीक आहे ना, किंवा मातीत खेळत असतो, त्याला कळत नाही की ह्यानी मला पुढे काय होणार आहे ते, पण ते माऊलीला काळजी असते की याला माहीत नाही, याला पोटात इन्फेक्शन होऊ शकतं, हा न कळत बाहेरच्या गोष्टी खातो, उघड्यावरील गोष्टी खातो, याला टायफॉइड होऊ शकतो, जुलाब होऊ शकतात. माऊलीचं लक्ष असतं. जरी त्याला त्यावेळेला रिअलाईज होत नाही, पण काही वेळेला असं असतं ना की 2 प्रकार असतात. मानसशास्त्रामध्ये आम्ही असं म्हणतो की एखादा प्रॉब्लेम यायच्या अगोदरच तुम्ही तयार राहा, प्रॉब्लेम यायला देऊ नका, म्हणजे ज्याला आम्ही प्रिव्हेन्शन म्हणतो, प्रतिबंधात्मक. आपण काही लोक असतात ना, जसं म्हणतात ना की काही मुलं असतात, आई वडील त्यांना समजावलं ना ते समजून ऐकतात आणि वेळेवर घरी येतात किंवा हातपाय स्वच्छ धुतात आणि जेवायला बसतात आणि आईवडिलांचे आज्ञाकारी असतात. काही मुलं जी असतात ना, म्हणजे पर्सेंटेज सांगणं कठीण आहे, त्यांना मार पडल्याशिवाय त्याच्यामध्ये परिवर्तन होत नाही. मग अशा वेळेला मला भगवद्गीतेचा तो 4था अध्याय आठवतो, ज्याच्यामध्ये परमात्म्याने वायदा काय केला आहे की यदा यदा ही धर्मस्य, म्हणजे तो येतो कशासाठी येतो, परित्राणाय साधूनाम, आणि पुढची जी ओळ आहे विनाशायच दुष्कृताम, म्हणजे जे लोक ऐकत नाही त्यांना शेवटी बरोबर साप द्यावाच लागतो. मी असं म्हणत नाही की परमात्मा साप देतो, कारण परमात्मा तर प्रेमाचा सागर आहे,
तो समजावण्याचा प्रयत्न करतो. बाकी त्यांना तो चाप पडतो तो त्यांच्या कर्मामुळेच पडतो. जसं आम्ही डॉक्टर सांगतो की तुम्ही जंक फूड खाऊ नका, तुमचं वजन वाढण्याची शक्यता आहे, तुम्हाला हार्ट डिसीज होण्याची शक्यता आहे. किंवा एखाद्याला सिगरेट पिणाऱ्याला मी सांगतो, तुम्ही सिगरेट पिऊ नको बाबा, तुझं ब्लड प्रेशर वाढेल. तुला हा एवढे लोक पितात आणि काय आलं, तुम्ही तर बोलतच, सगळ्यांना थोडी होतं. पण जेव्हा त्याला होतं तेव्हा तो रडत येतो आणि बोलतो आता आम्हाला. म्हटलं आय एम सॉरी, आता मी काही करू शकत नाही. त्याने ते कर्म करण्याचं डिसिजन घेतलेलं असतं ना, मग त्यावेळेला तुम्ही काही करू शकत नाही. बाण निघून गेला ना. सो परमात्मा ते करत नाही. मी पुन्हा सांगतो, भरपूर लोक परमात्म्याला दोष देतात. जर तू आमचा खरा महात्मा, तू आम्हाला थांबवलं पाहिजे, जबरदस्तीने का होईना. नो, गॉड डझंट इंटरफिअर इन द ड्रामा. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर, एवढं होणार नाही. हरी तुम्हाला भरवायला मदत करेल, पण चावायचे तुम्हाला. येस, तर हे आपण समजलं पाहिजे. आणि माऊली जरी प्रेमळ आहे, ती सांगते आहे, पण आता घेणाऱ्यावर आहे शेवटी. ठीक आहे ना. भरपूर लोक मला असं विचारतात की परमात्माने असं का केलं, एकाला नंबर 1 एकाला लास्ट नंबर कसं केलं. मी म्हटलं रॉंग, तुमची बिलीफच चुकीची आहे. एका शाळेमध्ये एक शिक्षक जर 40-50 लोकांना शिकवत असेल, सगळ्यांना तो एकच शिकवतो धडा, पण त्याच्यामधला एक व्यक्ती, एक मुलगा किंवा मुलगी अभ्यास करून नंबर 1 घेते आणि एक शेवटचा नंबर येतो, तुम्ही म्हणाल का ते शिक्षकांनी शेवटचा नंबर आणला? शिक्षकांनी सगळ्यांना एकाच प्रकारे शिकवला ना. नंबर ते बनवणाऱ्याने आहे, हाऊ यू रिसीव्ह. तुम्ही ते ऐकून स्वतःच्या जीवनामध्ये किती उतरवलं आणि स्वतःला परिवर्तन केलं त्याच्यावर आहे ना. असंच आहे, परमात्मा सांप्रत समयी या वेळेला ह्या सृष्टीवर आलेला आहे. 75 वर्ष होऊन गेले. आम्ही आता म्हणतो त्याची जायची वेळ झालेली आहे. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी काही जादू चमत्कार केले नाही. त्याची जादू म्हणजे ज्ञान. परमात्मा ज्ञानाचा सागर आहे, त्यांनी ज्ञान दिलेलं आहे. त्या ज्ञानाच्या आधारावर त्याचं मनन चिंतन करून, परमात्म्याकडून मेडिटेशननी शक्ती खिचून घेऊन, आपले कर्म श्रेष्ठ करून, स्वतःचे संस्कार श्रेष्ठ करून दुसऱ्यांना सुख देणारे लोक पुढे येतात ऑटोमॅटिकली. त्यामध्ये परमात्मा काय करणार? परमात्मा इज अ न्यूट्रल. अशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये जे वेगळे संत होऊन गेले, त्याच्यामध्ये माऊली आहे, त्यांनी हरिपाठ लिहिलेला आहे. पण हरिपाठ सगळ्यांना अपील करत नाही. काही लोकांना अपील करतं, पण त्याच्यामध्ये पण पर्सेंटेज आहेत. काही लोक मेकॅनिकल वाचतात की आता वाचायचं म्हणून वाचायचं रोज. त्यामध्ये किती वाचतात, वाचल्यानंतर ते माहीत नाही आपल्याला. पण जे वाचतात त्याच्यामध्ये किती पर्सेंटेज त्याच्या आतमध्ये गेलेला आहे. वाचाल तर वाचाल. हा, मी म्हणालो ते वाचतात की नाही माहित नाही. ते वाचल्यानंतर ते किती वाचतात ते माहित नाही. आतमध्ये किती शिरलाय, त्याच्यानंतर तुमच्या साधनेमध्ये किती फरक पडला, तुमच्या संस्कारामध्ये किती फरक पडला, तुम्ही किती हरीच्या जवळ गेलात, हृदयापासून किती जवळ गेलेला आहात. मला सांगतो, ह्याच्यावरनं आठवलं मला की लहानपणी, जसं आता मी माझ्या दरवेळेचे लहानपणाचे अनुभव शेअर करतो, त्याच्यात लहानपणी आम्हाला आईवडिलांनी शिकवलेलं होतं की सकाळी उठलं आणि जेव्हा आपण गादीवर उठून बसतो तेव्हा काय करायचं, हातावर हात घासायचे आणि गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण करायचं. हात गरम होतात आणि ते डोळ्याला लावायचे. पण ते गोपाल कृष्ण एवढ्या प्रेमाने म्हणायचा की तो गोपाल कृष्ण धावत धावत आपल्याकडे यायला पाहिजे. नंतर काय झालं, हळूहळू आम्ही जेव्हा लहान होतो तोपर्यंत प्रेमाने म्हणायचो. नंतर ती रिच्युअल झाली, ती ॲक्शन झाली आणि नंतर गोपालकृष्ण निघून गेला आणि नुसतेच हात घासायला लागलो. आणि आता काय झालं, बरेच योगी सांगतात की हातावर हात घासा आणि डोळ्यावर लावा की डोळ्यावरची झोप निघून जाते. म्हणजे गोपालकृष्ण कुठेतरी लॉस झाला आणि हातावर हात घासण्याची क्रिया चालू झाली. मला वाटतं हे सगळ्या आपल्या रिच्युअल्स ज्या आहेत त्याच्यातला असा मेसेज कुठेतरी लॉस झाला आणि रिच्युअल्स हे झाले. त्यामध्ये काय आहे की मला आपल्या पूर्वजांची एक गोष्ट आवडली की त्यांनी प्रत्येक गोष्ट परमात्म्याशी जोडलेली आहे. करेक्ट. कुठलीही ॲक्शन घ्या ती तिथे जोडलेली आहे, कनेक्टिव्हिटी आहे. आणि जेणेकरून त्यांचं काय आहे की तुम्हाला अल्टिमेटली तिथे जायचं आहे, तुम्ही डेस्टिनेशन विसरू नका. इंग्रजीमध्ये असं म्हणतात की वेन द गेम ऑफ चेस इज ओव्हर, द किंग अँड द पॉन गो इन टू द सेम बॉक्स. व्हेरी गुड. जेव्हा चेसचा खेळ संपतो तेव्हा राजा आणि प्यादी दोघं एकाच बॉक्स गोविंदाने नांदतात, एकाच बॉक्समध्ये असतात. त्यामुळे वाय यू फॉरगेट की एक दिवशी आपल्याला जायचं आहे, हे तुम्ही का विसरता. भरपूर लोकांनी याच्यावर भरपूर काय लिहून ठेवलेलं आहे. पण मला जे इथे माऊलीचे शब्द आवडतात की ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे
जनी वनी आत्मतत्वी. अरे वा. जनामध्ये, वनामध्ये आणि आत्मतत्वी सगळीकडे मला तो घनदाट हरी दिसून येतो आहे. पुन्हा ते भरला घनदाट हरी दिसे. भरला घनदाट हरी दिसे. आणि ज्ञानदेवा गोडी म्हणजे आवडीने करत आहे. एक असतं की बाबा दुसरा पर्याय नाही, करायलाच पाहिजे, परीक्षा आलेली आहे, अभ्यास केला आउट ऑफ फिअर आणि आउट ऑफ लव. हा, आउट ऑफ फिअर आणि आउट ऑफ लव. सायकोलॉजी खूप सुंदर ते म्हणतात की एकतर तुमच्यामध्ये भय असेल किंवा प्रेम असेल, दोन्ही गोष्टी असू शकत नाही. जिथे भय आहे तिथे प्रेम नाही, जिथे प्रेम आहे तिथे भय नाही. करेक्ट करेक्ट. तर ज्ञानदेवा गोडी संगती सज्जने म्हणजे सज्जनांची संगत ठेवणे ही गोडी आहे आणि दुसरं काहीच आवडत नाही. आणि जिथे सज्जन मंडळी आहे तिथे हरी असला पाहिजे किंवा हरीचं जे दिव्य गुण आहे ते असले पाहिजे. त्यामुळे खरं प्रेम जे सगळ्या संतांनी केलेलं आहे ते दिव्य गुणांवर केलेलं आहे. जिथे बाप आहे तिथे पाप नाही आणि जिथे पाप आहे तिथे बाप नाही म्हणतात. ते दिव्य गुण आहेत आणि ते दिव्य गुण आपल्याला जिथे जिथे असं म्हणतात ना की परमात्मा सगळीकडे व्यापलेला आहे. हा जो अनुभव आपण मागे पण पाहिला की परमात्मा सर्वव्यापी नाही आहे, पण ज्या लोकांनी परमात्म्याचे गुण आपल्यामध्ये भरलेले आहेत, त्याचा प्रेम भरलेला आहे, तर त्यांच्याद्वारे ते रिफ्लेक्ट होतं सगळीकडे. ते मॅनिफेस्टेशन आहे. मॅनिफेस्टेशन आहे, त्यांच्या गुणाचं मॅनिफेस्टेशन आहे. जसं आपण उदाहरण पण पाहिलं की एखाद्याला प्रेम झालं असतं तर त्याला 30 व्यक्ती दिसून येते सगळीकडे, खाता पिता उठता पेटता, दुसरं काही सुचत नाही. तर ती अवस्था आहे आणि ही खरोखरच मला असं वाटतं की सर्वोच्च अवस्था योगाची आहे. शास्त्रामध्ये जी सगळ्यात हायेस्ट अवस्था सांगितलेली आहे ती आहे लीन अवस्था. म्हणजे जे काही योगी असतात ते म्हणतात आमचं अंतिम लक्ष्य आहे लीन होणं. आता इथे आम्हाला परमात्मा शिवबाबांनी सांगितलं की इट इज नॉट पॉसिबल. का लीन तुम्ही होऊ शकत नाही? कारण आत्मा अविनाशी आहे, परमात्मा पण अविनाशी आहे. तर जी वस्तूच अविनाशी आहे ती लीन कशी होणार? त्यामुळे कुठेतरी इथे आपण एखादा शब्द विसरलेलो आहे. तर लीन होणं म्हणजे त्याचं पाठ संपणं किंवा ती संपणे वस्तू. त्याचं उदाहरण जे दिलं जातं की ज्योती ज्योत में समाया, म्हणजे कसं की बूंद सागर में समा गई. आता बूंद सागरमध्ये समा गेली हे उदाहरण इथे परफेक्ट बसत नाही असं मला वाटतं. आणि बूंद सागर हो गई, तर त्याच्यात भाव असा आहे की समाजानं त्याचा अर्थ आपण असा विषय प्रेमामध्ये समाज, पण इथे त्या अवस्थेमध्ये निरंतर राहायचं आहे. यू आर हरी समान ऑल द टाइम. यू शुड नॉट हरी फॉर दॅट. आणि हरी समान झाल्यावर तो मीपणा परत यायला नाही पाहिजे. इट मीन्स यू आर फ्लक्च्युएटिंग. म्हणजे काही जण असतात, स्थिती राहायला पाहिजे. काही जण असतात, म्हणजे विचित्र अवस्था आहे पण आहे अवस्था की काही जण असतात एक पाय त्यांचा अध्यात्माकडे असतो आणि एक पाय दुसऱ्या जुन्या दुनियेमध्ये असतं. दोन्ही ठिकाणी पाय तुम्ही ठेवले दोन नावेमध्ये तर तुमची अवस्था अतिशय विचित्र होणार आहे. कारण दोन्हीकडून खेचले झाल्यावर तुम्ही अतिशय ओढाताणाची ती अवस्था आहे. त्यामुळे एका बाजूला व्हायला पाहिजे. आणि मला वाटतं दिस इज सिन्स इट्स अ फायनल डेस्टिनेशन, तुम्हाला शेवटी जायचंच तिथे आहे, तर वाय नॉट. सेफ मोड आहे, सेफ मोड आहे. ह्याच्यामध्ये कल्याणच आहे तुमचं. अल्टिमेटली दॅट इज द डिसिजन. करेक्ट. जसं आपण उदाहरण त्या आईचं पाहिलं की मुलाला सुरुवातीला समजवते प्रेमाने 1 वेळा 2 वेळा 3 वेळा, पण तुम्ही नाही म्हणाला मला यायचंच नाही, मला खेळायचं आहे. शेवटी काय होणार? फटके पडणार आणि यावं लागणार. त्यामुळे मनुष्यसृष्टीने ह्या वेळेला जेवढे काही आत्मे आहेत, परमात्म्याने आम्हाला संदेश दिला की सगळ्यांना सांगा की तुम्ही स्वीकार करा अगर नका करू, पण शेवटी आता घरी जायची वेळ झालेली आहे. दवंडी पिटवायची. आणि हे मी माझं मत मांडत नाही, आम्हाला परमात्मा शिवबाबाने सांगितलं आहे. आणि हे 1936 सालापासून शिवबाबा आम्हाला सांगत आहे. हे जाऊ दे, आपण थोडं बाजूला आपण सायन्सच्या दृष्टिकोनातून बघूया. मी काही वर्षापूर्वी ZTVवर मुलाखत पाहिली, तर त्याच्यामध्ये सांगत होते की कसं मुंबई शहर कसं समुद्र विझवून बनवत गेले ते, आणि कसा समुद्र पुन्हा येऊ शकतो, घुसू शकतो, आणि मुंबई शहर हे सगळं पाण्यामध्ये जाऊ शकतं. हे टीव्हीवर सायन्स दाखवतं आपल्याला. म्हणजे सायन्स आता सांगतंय की कसं हिमालयामध्ये कसा बर्फ विरघळत चाललेला आहे, अंटार्क्टिकामध्ये बर्फ, समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे. आणि असं म्हणतात की हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ.
त्यामुळे कसं हे सृष्टीमध्ये परिवर्तन होत चाललेलं आहे हे सायन्स सांगत आहे. आध्यात्मिकतेचे पण भरपूर लोकांनी याच्याबद्दल सांगितलेलं आहे. कधी कधी मी विचार करतो की इज इट अ कोइन्सिडन्स और काय म्हणे याला, की जिथे प्रमुख धर्मशास्त्र यावेळेला आहेत, जसं बायबल आहे, कुराण आहे आणि गीता आहे, ठीक आहे ना, हे जे मुख्य धर्मशास्त्र आहेत त्या सगळ्या धर्मशास्त्रामध्ये विनाशाबद्दल लिहिलेलं आहे. येस. गीतेमध्ये महाभारी महाविनाश, महाभारत युद्ध ज्याच्यामध्ये लाखो लोक मारले गेले. बायबलमध्ये डूम्सडे बद्दल वर्णन आहे आणि कुराणमध्ये कयामत का समय सांगितलेला आहे ना. इज इट अ कोइन्सिडन्स? आणि काय होणार आहे काय? थोड्या वेळेला आपण भावना बाजूला ठेवूया आणि सायन्स काय बोलते बघूया. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की न्यूक्लिअर वेपन्स किती राष्ट्रांकडे आहे, किती राष्ट्रांनी न्यूक्लिअर वेपन्स बनवले. मग ते असुरक्षिततेच्या भावनेवरून किंवा स्वतःची सुरक्षितता जे काय असेल, पण न्यूक्लिअर वेपन आहेत. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, आता भारत आहे, चायना आहे, पाकिस्तान आहे, कोरिया आहे आणि किती लोकांनी बनवले आहेत पण ते डिक्लेअर नाही केले आहेत. तर आता मला सांगा, हे न्यूक्लिअर वेपन कधीतरी वापरले जातील? दॅट इज वन क्वेश्चन. दुसरीकडे हे ग्लोबल वॉर्मिंग आहे, पोल्युशन आहे आणि आपण आता सध्या बघतो किती युद्ध चालू आहेत. म्हणजे फक्त एक ठिणगी पडायचा अवकाश आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण येऊन पोचलेलो आहोत. तर अशी अवस्था आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेजर लोक जे अध्यात्माच्या मार्गामध्ये आहेत त्यांना हे दिसून येत आहे. म्हणजे एवढं ड्रास्टिक फॉल झालेला आहे आणि वी ऑल आर या 100 वर्षात. 100 वर्षाचा म्हणजे मी असं म्हणेन की माझं आता वय 60 झालं आणि इवन व्हेन आय जॉईन, मी सर्व्हिस जेव्हा चालू केली तेव्हापासून जरी केला, म्हणजे या 25-30 वर्षाचा काळ जरी बघितला तरी ड्रॅस्टिक जशा टेक्नॉलॉजीमध्ये चेंज झाला तसं डाऊनफॉल पण खूप झाला. आपण सगळ्यांनी ज्योतीला पाहिलं, कारण इथे कापुराची वाती उजळलेली ज्योती आजोबाला, ज्योती जेव्हा विझायला येते ना तेव्हा पेटते, जोरात होते, तेव्हा ती जोरात पेटते आणि फडफडते. जर आपण अतिशय सूक्ष्म निरीक्षण केलं असेल तर ही फडफड चाललेली आहे शेवटची. आणि माझ्या अंदाजानं असं म्हणतात डॉक्टर, आता तुम्ही सांगू शकाल की माणूस जेव्हा जातो तेव्हा त्याच्या डोळ्यातल्या नेत्रज्योती एकदम मोठ्या होतात. अच्छा. आणि तो निघून जातो, म्हणजे ती विसताना ती मोठी होते आणि विसते असं म्हणतात. मला एक इथे गोष्ट आठवते की एक व्यक्ती असतो जो फार कंजूस असतो. भरपूर पैसे कमवलेले असतात पण कंजूसपणा हा स्वभाव असतो आणि त्याची शेवटची घटका येते तेव्हा तो विचारतो, भगवान तुम्ही कुठे आहात? तो बोलतो मैं तो इधर ही हूँ. तो मग तो बोलतो की मेरा बड़ा बेटा किधर है? तो बोलतो पापा मैं आपके पैरों के पास हूँ. मग बोलतो मेरा मझला बेटा किधर है? तो बोलतो मैं दाई तरफ हूँ. और छोटा बेटा किधर है? तो बोलतो मैं बाई तरफ हूँ माँ के पास. अच्छा तुम सब इधर हो तो बाजू के कमरे में लाइट क्यों जला के रखी है? म्हणजे संपूर्ण लक्ष जे आहे म्हणजे तुमची जायची वेळ आलेली आहे आणि त्या वेळेला तुमचा विचार काय चाललाय की इलेक्ट्रिसिटीचं बिल तुम्ही बेस घालवताय ना. जोक सपाट, शेवटच्या क्षणी काय आठवणार तुम्हाला की तुम्ही जे आयुष्यभर केलेलं आहे तेच आठवणार. आणि जर आयुष्यभर तुमची संगत चुकीची असेल तर इट विल बी पथेटिक एंड. आणि माझ्या डोळ्यासमोर जे आता सत्य घटना, आता जोक झाला, माझा एक मित्र अतिशय सुंदर, हुशार, 6 फूट हाईट, खूप चांगला होता. त्याला चांगल्या कंपनीत नोकरी लागली पण त्याचं एकच, जे काय तुम्ही म्हणाल, त्याला तिथे जॉबवर फ्री विस्की मिळायची. तर सुरुवातीला त्याने टेस्ट केली, त्याला आवडली, त्याने कंटिन्यू केलं. मी त्याला म्हटलं बघ बाबा हे चांगलं नाही, यू शुड स्टॉप. नाही, त्याची हाईट बॉडी खूप छान. नंतर काही काळास तर आम्ही दूर राहिलो. भरपूर वर्षानंतर मला जेव्हा कॉल आला, त्याच्या आईने विचारलं की तो सिरियस आहे, तू जरा येशील काय बघायला? तर मी बॅग घेऊन गेलो तर ही वॉज इन गास्पिंग स्टेट आणि त्यांनी रक्ताची उलटी केलेली. बायको, मुलं सगळे रडत होते. तर मी बघितलं आता हा चालला आहे, ब्लड प्रेशर ड्रॉप होतो आहे. आम्ही याला सिरोसिस ऑफ लिव्हर आणि हिमॅटोमॅस, म्हणजे रक्ताची उलटी झाली, शेवटचं स्टेज, ब्लड प्रेशर ड्रॉप होतं आहे, शॉकमध्ये आहे. तर मी त्याला विचारलं, का रे बाबा तुझी काय इच्छा आहे काय?
तर तो मला म्हणाला, तू जर माझा खरा मित्र असशील तर मला एक शेवटची विस्कीची बॉटल आणून दे. हो हो ना आय जस्ट फेल्ट इट की हा व्यक्ती मरायला आलेला आहे, पण ह्याला दारू पाहिजे मरताना. म्हणजे हा अंत होतो. याचं कारण काय? सज्जन संगती तुम्ही धरली नाही ना, शेवटी तुमची ही अवस्था संघ होऊ काय शकते. आहे, संघ काय संघ चांगला ठेवा तुम्ही. आणि जोपर्यंत जर संघ चांगला नसेल तर मग फार पथेटिक एंड. असं होऊ नये जर तुम्हाला वाटत असेल तर आत्ताच या क्षणाला तुम्ही ठरवा की मी काही झालं तरी संतांचे सज्जनाची संग ठेवीन. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची वा, वा, गणना वा, कोण वा, करी, very आणि हरी दिसे जनिवणी आत्मतत्व. व्हेरी गुड. खूप खूप छान. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हा संदेश आहे, ही पंचलाईन आहे. पुन्हा एकदा आपले हार्दिक आभार. नमस्कार. तर हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हाच संदेश घेऊन आज आपण दिवसभर प्रत्येक काम करताना मुखात हरी पाहिजे. आमचा कार्यक्रम कसा वाटला ते आपण कळवताच आहेत. असेच कळवत राहा, असंच फीडबॅक देत राहा. आमचं संकेतस्थळ आपल्याला माहितीच आहे, www.bkmarathi.com. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला न तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्मकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल bkmarathi@gmail.com किंवा भेट द्या www.bkmarathi.com या संकेतस्थळावर. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे. आमचे मुख्यालय आहे माउंट आबू, राजस्थान.